तर गुड मॉर्निंग गाईज, आय एम अमोल अँड वेलकम टू माय लॉगिंग सिरीज. तर भावानं मी आज तुम्हाला दाखवणार आहे काय एक अशी गोष्ट दाखवणार आहे भावानं, तुम्ही बघून चक्क व्हाल चक्क. गावातली जी पोरं असते ती भावा वाया जात नाहीत. जर अंगावर परिस्थिती पडली भावानं, जबाबदारी पडली तर पोरं काय काय करतात हे तुम्ही ऐकलं आजचीला काय. तर मी तुम्हाला अशा एक उदाहरण आज दाखवणार आहे की भावानं काय पोरग तिसरीला काय आणि त्याला एवढी जबाबदारीची जाणीव झाल्या काय जाणीव झाल्या काय घरातल्यांनी मारून पाठवले मला काय माहीत नाही काय. खरं तुम्हाला मी दाखवतो. ह्यो सकाळी 7ला आलाय वाढू तोडाय. बघा हे बघा हाय चुलता आमचा काय. त्यांना बरं नाही, बरं त्यांची 7 मसरं आहेत काय. मग ते झोपल्यात काय. आता त्यांच्या नातवाला काळजी लागल्या मसरं आमची कशी जागणार आहे बघा भावानं. तिसरीला आज गॅदरिंगची सुट्टी आहे. वाडतोडा आलाय वाडतोडा आहे भावानं काय. मी का वाडतोडा आलं नाही सोडा, मी नुसतं ह्याला बघितलं वरनं आमच्या इथनं काय आणि भावानं आलोय. ह्याला कळलं ना कसं वाडतोडा आहे तरी पण वाडतोडा आला भावानं काय. जबाबदारी असते गावातल्या पोरांची. जरा ह्याची टिंगल टवाळी करूया चला ठीक आहे. अरे काय हे हो तुम्हाला दाखवतो काय व्यवस्थित दाखवतो मित्रांनो. बघा अष्टगंध लावून आला आंघोळ करून. हे बघा हे बघ रे इकडे असं आहे. पावडर बघा पावडर देखील भावानो. ह्यो वाड्याला का आलाय ह्याचं कारण विचारूया काय. आज गॅदरिंगची सुट्टी याला भावाला शाळेला काय तरी पण ह्यो आलाय. ह्याला विचारूया आपण का आलाय यार वाड्याला का आलाय तू वर्ध्या. आमच्या अण्णाला खोकला लागलाय. अण्णाला खोकला लागलाय. आजाला ह्याच्या खोकला लागलाय भावानं. हा म्हणून मी आलोय. बर मसर किती आहेत तुझी. 7 आहेत. 7 मसरं आहेत भावानो. 7 मसरं आहेत आणि ह्यो वैरंगरा आलाय. ह्याला माहित नाही कसं वाडं तोडायचं. कसं वाटेल तसं तोडालाय आणि आंघोळ बिंघोळ करून आलाय ह्यो काय. बघा तुम्ही अष्टगंध दाखवतो मला. बघा अष्टगंध बघा पावडर बघा काय आणि विचारूया थांबा याला. मग कसं वाटतंय वाडं तोडल्यावर. भारी वाटतंय हा. रोज तोडणार जिरचिल रोज तोडल्यावर तू भावा. तुला आज 9 दिवस भारी वाटाल्यात. तू घाईला घाईला काय अशी धापा टाकतात धापा भावा तोडताना वाढ. तो आता 9 दिवस नवीन रक्ताचं ह्यो भावानो. एक ऊस तोडायला 10 मारतोय 10 काय. खायला नको ह्यो. अहो ह्यो गावाच्या कळा खातोय गावाच्या. ह्यो का नाही जेवण लागत नाही याला. 2च घास खातोय आणि वरनं उरलेला 80% घरातल्यांच्या गावातल्यांच्या भावकीतल्यांच्या शिव्या खातोय ह्यो